नमस्कार. परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरल्या महाराजांचे वाङ्मय अद्भुत, विद्वत्तायुक्त आणि विलक्षण आहे. महाराजांच्या 3 अभंगावरील सेवा, आदिशक्तींचे कौतुक मोठे या पुस्तकात समाविष्ट आहे. या अभंगावरील सलग 3 प्रवचने परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा यांची श्री क्षेत्र कराड येथे झालेली आहेत. अभंगातील पहिल्या चरणात भूत्याचा अर्थ समजावताना परमपूज्य श्री शिरीषदादा सांगतात, समाजातील जे श्री जगदंबेचे उपासक असतात ते भूत्ये या नावाने आपल्याला प्रसंगी भेटतात. आदिशक्तीने भूत्या केलेचा दुसरा अर्थ म्हणजे तिने मला जीवभाव दिला. ही आदिशक्ती भगवती म्हणजे संपूर्ण जग आहे. ती कौतुक सहजतेने दाखवते, ते कळत देखील नाही. जीव आशेच्या मागे धावत असतो, त्यात तो अनेकदा देह धारण करतो. म्हणूनच श्री महाराज म्हणतात की तिने मला भूत्या केले, हे कौतुकच आहे. अभंगातील पुढचा चरण समजावताना चिंध्यांचा पोत ही गोष्ट सांगतात. त्यापुढे श्री महाराज म्हणतात की आदिशक्तीने असा पंचमहाभूतांचा देहरूपी पोत तयार केला आहे, तोही त्रिगुणरूपी गुणांच्या साह्याने. असा हा देह चिंध्यांचा बनलेला असून तो किती तकलादू असू शकेल. मात्र असे असूनही आपण या देहावर कायमच भोग आशा लावून बसलेलो असतो. परमपूज्य श्री दादांनी देहाच्या भोगाचे वर्णन केले आहे. ते सर्वांना डोळ्यात अंजन घालणारे आहे. हे भोग तर अखंडपणे चालतच असतात, कारण जीवाला त्यांच्यापासून सुटका मिळावी असे कधी वाटतच नाही. त्यासाठी परमपूज्य श्री दादा श्री संत कबीर महाराजांच्या दोह्याचे उदाहरण देऊन समजावतात. त्यात ते म्हणतात, देवांनी जीवाला भगवत भक्तीसाठीच मानवदेह दिलेला असतो, पण आदिशक्तीने अविद्या रूपाने त्याच्या अंतःकरणात विकारांचे इतके प्राबल्य निर्माण केलेले असते की तो भक्त मात्र होऊ इच्छित नाही. भगवती एवढे करूनच न थांबता पुढेही काय करते, तर त्या देहरूपी पोताला चैतन्याची ज्योत लावून ती प्रज्वलतीही करते. असा हा मनुष्य देह उपजतच भोगानुकूल आणि भोगायतन असताना त्यातून मनुष्याला आपली आठवण व्हावी म्हणून श्री भगवंतांनी त्याला 2 विशेष गोष्टी बहाल केल्या आहेत. पहिली बाब म्हणजे भोगातिरेक. ज्यावेळी विषयभोगांचे टोक येते त्या क्षणी मनुष्य चित्ताने त्या विषयांपासून वेगळा विरक्त होतो. दुसरी बाब म्हणजे मृत्यूची जाणीव. ज्या क्षणी जीवाला स्वतःच्या किंवा इतरांच्या मृत्यूची जाणीव होते त्या क्षणी तो अत्यंत भयभीत होतो. यासाठी परमपूज्य श्री दादा कबीरांचे 2 दोहे समजावतात. ते पुढे सांगतात, या आदिशक्तीने आपल्या हातात उदर नावाची परडी दिलेली आहे आणि ती घेऊन आपणास ब्रह्मांडात भिक्षा मागवण्यासाठी फिरवते. श्री थोरल्या महाराजांचा हा विलक्षण शब्दप्रयोग नीट लक्षात घ्यायला हवा. यात त्यांना उदर म्हणजे पोट असा अर्थ अभिप्रेत नाही, तर याचा अर्थ आपले अंतःकरण असा होतो. याचे कारण ही महाराजांची विशिष्ट अशी परिभाषा आहे. त्या भगवतीने आपल्याला 84 लक्ष घरची भिक्षा मागायला लावली हे खरे, पण ते पुढे म्हणतात, या घरांकडे बघायला आपल्याला कोणी सांगितले होते. ते पुढे सांगतात, या आदिशक्तीचे लाघव असे अजब आहे की जीव एकदा नाना योनींमध्ये जन्म घेत फिरतो तरी त्याला त्याचा क्षीण येत नाही.
जीवाच्या प्रारब्धानुसार काही दुःख प्राप्त झाले तर त्या क्षणी केवळ तो श्री भगवंतांना स्मरतो. भुत्याच्या गळ्यात कवड्यांची माळ असते. श्री थोरले महाराज म्हणतात, सकाम कर्मे जणू कवड्या आहेत. एखाद्या गोष्टीची प्राप्ती व्हावी या इच्छेने केलेले कर्म ते सकाम कर्म. निष्काम कर्माचे साधे व सोपे सूत्र आहे, मी हे काही करत नाही, करणारे हे भगवंत आहेत. याचे फलही श्री भगवंतांनाच समर्पित आहे. ज्याला हे सूत्र कळले तो सुटतो. वासना जीवाला अनेक ब्रह्मांडात फिरवते. असे फिरवण्यासाठी तिच्याकडे जे एकमेव साधन आहे ते जीवाची सकाम कर्मे. म्हणून ज्याने कर्म श्री भगवंतांच्या हातात दिलेले असते त्याचे कर्म ते स्वतः सांभाळतात. त्याची कधीच कर्मानी फसगत होत नाही. परमार्थाची कास निर्धाराने धरायची असेल तर संतांना किंवा श्री भगवंतांना शरण जाऊन राहावे असे सांगून परमपूज्य श्री शिरीषदादा दुसरे प्रवचन पूर्ण करतात. या अभंगातील तिसरे प्रवचन आपण पुस्तकातूनच वाचावे. धन्यवाद. नमस्कार. व्हिडिओच्या गेल्या भागात आपण ह्या पुस्तकातील प्रथम 2 प्रवचने बघितली. ह्या भागात आपण प्रकरण 4 व 5 बघणार आहोत. परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरल्या महाराजांचे समग्र व्यक्तिमत्वच अत्यंत विलोभनीय आणि लोकविलक्षण असल्याने साहजिकच त्यांच्या लिखाणातूनही तशीच विलक्षण गूढता आणि अनुभव प्रगल्भता पदोपदी जाणवत राहते. त्यांचे सारेच वाङ्मय असामान्य व केवळ दैवी अवतार कृत्यच मानावे लागते. त्यांनीच लिहिलेला अप्रतिम व लोकप्रिय अभंग आज परमपूज्य श्री शिरीषदादांनी विवरणासाठी घेतला आहे. ह्यात त्यांनी संत कुणाला म्हणावे, त्यांची वैशिष्ट्ये काय असतात, अशा संतांची संगती कशासाठी करावी, हे सारे समजावून सांगणारा हा मार्मिक अभंग आहे. परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरले महाराज सांगतात की आपण नेहमी सवड काढून संतांपाशी जाऊन त्यांच्या जवळ बसावे. त्यावेळी त्यांनी जरी आपल्याला काही उपदेश केला नाही तरी ते जे सांगतील ते सगळे लक्षपूर्वक ऐकावे. ते पुढे सांगतात, जो संतत्वाच्या भूमिकेतच नित्य स्थित असेल तो सतत संतत्वाच्या दैवी संपदेवर आरूढ असेल. त्यालाच सदा संत म्हणावे आणि त्यांच्याकडे जावे. नंतर ते संतांचे महत्त्वाचे गुण सांगतात. ते अभ्यासण्याजोगे आहेत. खऱ्या संतत्वाच्या लक्षणांचा निदान परिचय तरी व्हावा याकरिता शास्त्रांनी जी पहिली पायरी सांगितलेली आहे ती म्हणजे शास्त्रांचे श्रवण करणे. परमपूज्य श्री दादा पुढे सांगतात की परमपूज्य श्री मामा सांगत असत, संत जरी प्रत्यक्ष भेटले नाहीत तरी त्यांनी जे ग्रंथ रचलेले असतात त्याचे नित्य वाचन करावे, त्यालाही संत संगतीच म्हणतात. मात्र संतांची संगत ही परमात्म्याच्या प्राप्तीच्या हेतूनेच व्हायला हवी. म्हणूनच सदा संतांपाशी जावे असे जेव्हा थोरले महाराज सांगतात ते केवळ परमार्थ प्राप्तीसाठीच. हा जर आपला उद्देश नसेल तर सारे आयुष्य त्यांच्यासोबत घालवूनही उपयोग होणार नाही. पुढे ते सांगतात, संतांकडे आपण त्यांनी काही उपदेश करावा या अपेक्षेने देखील जाऊ नये. श्री थोरले महाराज पुढच्या कडव्यात सांगतात, संत जे सांगतात त्या उपदेशाप्रमाणे श्रद्धेने वागले तर उपयोग होतो आणि आपले प्रापंचिक व पारमार्थिक कष्टही नष्ट होतात.
परमहंस परिव्राजकाचार्य श्री थोरल्या महाराजांनी येथे जे कष्ट म्हटले आहेत ते म्हणजे आपल्या जीवत्वाचे ओझे वाटणे, वासना संबंधांची टोचणी लागणे. अभंगाच्या शेवटच्या चरणात श्री थोरले महाराज म्हणतात, वासुदेव स्वरूप झालेले संत संगतीत आलेल्यांपैकी कुणातरी भाग्यवंताला ते पारखून पसंत करतात. म्हणून या मनुष्य जन्मातच संत संगती घडली पाहिजे असे महत्त्वाचे सांगून प्रवचन पूर्ण होते. पुस्तकातील दुसरा अभंग हा सर्वांग सुंदर असा आहे. परमपूज्य सद्गुरू श्री मामांच्या अतिशय आवडीचा असा हा अभंग आहे. सरळ सोपा तितकाच निगूढही आहे. आपल्या सद्गुरूंचे वर्णन आणि आर्त धावा येथे ते पहिल्या कडव्यातून करत आहेत. परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा प्रवचनात म्हणतात, या कलियुगात भक्तांचा उद्धार करण्यासाठी श्री भगवंतांनी भगवान श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज व भगवान श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे अवतार घेतले. येथे कडव्याच्या दुसऱ्या चरणातील ये शब्दाने श्री महाराजांनी सद्गुरूंना आवाहन केले आहे, त्यांचे तळमळीने स्मरण केले आहे. वरवर पाहता हे सगळे वर्णन श्री क्षेत्र नरसिंहवाडीचे आहे. ते पुढे सांगतात की श्री सद्गुरू हे कृष्णातीरी औदुंबराच्या तळी काशाय वस्त्र भगवे वस्त्र नेसून बसलेले आहेत. त्यांच्या पायात दिव्य पादुका आहेत. श्री स्वामी महाराज म्हणतात की श्री सद्गुरुनाथांनी सर्वांगी भस्म चर्चिलेले आहे. त्यांच्या हाती दंड आहे व समोरच्या बाजूला कमंडलूही ठेवलेला आहे. अभंगाच्या पहिल्या 3 कडव्यात आपल्या सद्गुरूंचे वर्णन करून पुढील 2 कडव्यांमधून श्री महाराजांनी त्यांचे अलौकिक कार्य देखील सांगितलेले आहे. भगवान श्री दत्तप्रभू हे श्री श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या अवतारात श्री क्षेत्र नरसिंहवाडी या स्थानी येऊन राहिले होते. त्या काळी तेथे वस्तीही नव्हती. त्यानंतर श्रीमन नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपाने द्वितीय अवतारात ते वाडीला आले व 12 वर्षे श्री क्षेत्र वाडीला राहिले. म्हणूनच श्री महाराज आपल्या त्या सद्गुरूंना प्रेमाने साथ घालत आहेत. ह्या कृष्णेच्या म्हणजे सुषुम्नेच्या तीरावर श्री सद्गुरू राहतात. तिथे पादुका स्थानही आहे. ते शरीरातच आपल्याला बघता येते. ते म्हणजे भ्रूमध्यातील आज्ञाचक्र. या स्थानापाशी कृष्णा पंचगंगा संगम झालेला आहे. श्री दत्तात्रयांच्या लोकाला श्री दत्तलोक, श्री विष्णूंच्या लोकाला वैकुंठ, श्री रामांच्या लोकाला साकेत, श्री जगदंबेच्या लोकाला मणिद्वीप व श्री कृष्णांच्या लोकाला गोलोक म्हणतात असे प्रवचनात सांगितले आहे. श्री सद्गुरूंच्या आणखी काही वैशिष्ट्यांचे वर्णन श्री महाराजांनी अभंगातील पुढील कडव्यात केले आहे. भस्माचे महात्म्य नाना शास्त्रांनी अनेक प्रकारे सांगितले आहे. त्याचा आदर करण्यासाठी म्हणून भगवान दत्तात्रय प्रभूंनी भस्म धारण केले आहे. कमंडलू म्हणजे त्यांचे हृदयतीर्थ आहे. त्यांचे अत्यंत कनवाळू व प्रेमळ असे हृदयच त्यांनी कमंडलू रूपाने समोर ठेवलेले असते असे परमपूज्य सद्गुरू श्री मामा म्हणत. या पुढच्या कडव्यातून त्यांनी श्री सद्गुरूंच्या विलक्षण अशा कार्याचे वर्णन केलेले आहे. श्री दत्त संप्रदायात दीक्षा देणे याचाच अर्थ श्री सद्गुरूंनी स्वतःची प्रतिष्ठापना भक्त हृदयात करणे असा होत असतो. म्हणून ते कधी भक्तांपासून विभक्त होत नाहीत, सतत त्यांच्याबरोबर असतात. आपल्या भक्तवत्सल भक्ताभिमानी अशा सद्गुरूंची ही वैशिष्ट्ये
लक्षात घेऊन श्री स्वामी महाराज पुढे म्हणतात, स्मरता दर्शन देणाऱ्या वासुदेवाच्या कैवाऱ्या. स्मरताक्षणी आपल्या सद्गुरूंचे दर्शन होते व श्री दत्तप्रभू हे वासुदेवाचे म्हणजे श्री महाराजांचे कैवारी आहेत. अशा या श्री सद्गुरूंची महती वर्णन करणाऱ्या अभंगातून आपण बरेच काही शिकलो. परंतु हे प्रवचन आपण पुस्तकातूनच वाचून त्याचा पूर्ण आनंद घ्यावा. धन्यवाद.